दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वार जोर धरत आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ नेते या ठिकाणी उत्तमराव गायकवाड आहेत. सर, काय सांगा, काय परिस्थिती आहे आपल्या यवत बोरीबड घरामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये? अत्यंत जोरदार वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी विचाराचा फुलेसाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि जातीवादी पक्षाला सत्तेवर रोखण्यासाठी तमाम वंचित घटकांनी आणि मुस्लिमांनी एक मताच्या रूपाने ठरवलेलं आहे की भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी मताच्याच रूपाने आपण त्यांना रोखू शकतो आणि दुसरा कोणताही मार्ग लोकशाहीमध्ये नाही. राष्ट्रवादीची काय काम आहे या परिसरामध्ये? राष्ट्रवादीची काय कामे आहे किंवा नाही ती राष्ट्रवादीच्याच नेत्यांना विचारायचं. कारण का आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना समर्थन ह्यासाठी दिलेलं आहे की आपला उमेदवार उभा केल्याच्या नंतर त्याचा फायदा भाजपला होऊ नये, आपल्या मताची विभागणी होऊ नये आणि म्हणून आमचं समर्थन ह्या विभागामध्ये आम्ही राष्ट्रवादीला सहकार्य करायचं, मताच्या रूपाने मताची विभागणी होऊ नये आणि त्याच्यामध्ये भाजपचा फायदा होऊ नये म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आपल्यासोबत झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दत्ताभाऊ राडर या ठिकाणी आहेत. काय सांगणार, काय नेमकी परिस्थिती या परिसरामध्ये? या आता सध्याच्या वातावरणात राष्ट्रवादी पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत अमित कुदळे यांच्या बाजूने वातावरण चांगल्या प्रकारे उत्तम असं वातावरण आहे. राष्ट्रवादी आणखी कोण कोण उमेदवार उभे आहेत? म्हणजे उमेदवार कोण कोण आहे पंचायत समितीला? कोण कोण उभे आहे? आता दोन्ही पक्षाचे उमेदवार काही अपक्ष आहेत, भाजपचे कॅन्डिडेट आहेत, राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट आहेत. महत्वाचा विषय की आज जे महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं राजकारण चालू आहे त्या जातीवाद राजकारणाला कुठंतरी छेद देण्यासाठी पुरोगामी विचाराचा असणारा राष्ट्रवादी पक्ष हा आमच्यासारख्या दलित कार्यकर्त्यांना भावतो. या ठिकाणी आणखी काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. काय सांगाल नेमकं या ठिकाणी राष्ट्रवादीला कसं वातावरण आहे? तसं उत्तम भाऊंनी सांगितलं ते वंचित आघाडीचं त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलं राष्ट्रवादी काँग्रेस, तर त्यांचं मी पहिलं आभार मानतो. दत्ताभाऊ डाडर यांचं झोपडपट्टी सुरक्षा दल यांनी पण पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं पण आभार मानतो. आणि माझं एकच म्हणणं आहे की एक आपल्या महाराष्ट्राचा गाणेवाग अजितदादा, स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळ्या मतदारांनी एक कळकळीची विनंती मनापासून ही गड्याला मतदान करावं आणि शेवटचे उमेदवार दादांनी जे दिलेत ते सगळे पूर्ण पुणे जिल्ह्यातून सगळे निवडून आले पाहिजे अशा पद्धतीने काम करावं माझी एक इच्छा आहे. आणि अजून आमच्या मागचा आधार जो गेलाय तो जनतेने आमच्या माग ठाम राहावं, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहे. दादांची शेवटची इच्छा आपण 100% आमचे सगळे कार्यकर्ते पूर्ण करू.